नमस्कार स्वामी भक्तांनो, जय श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. विशेष करून स्वामी भक्तांसाठी हा व्हिडिओ आहे, ज्यांच्या घरात सतत भांडणं, गैरसमज, भीती, मनाची घालमेल वाढलेली आहे आणि मनात एकच प्रश्न येतो, स्वामी आता तरी मार्ग दाखवा. भक्तांनो, स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांसाठी एक अत्यंत शक्तिशाली मंत्र दिला आहे, ज्याला आपण तारक मंत्र म्हणत असतो. तारक मंत्र म्हणजे संकटातून तारणारा, अडचणीतून बाहेर काढणारा, मनाला शांत करणारा आणि घरातली नकारात्मकता कमी करणारा मंत्र. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्राचे 3 दिवसाचे अनुष्ठान कसे करायचे, कोणते नियम पाळायचे आणि कोणत्या चुका टाळायच्या याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तारक मंत्र म्हणजे जादू नाही, पण श्रद्धा, नियम, सातत्य आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला तर स्वामींची कृपा नक्की अनुभवायला मिळेल. ही 3 दिवसाची सेवा केल्याने घरातील तणाव, भांडणं, भीती, मनाची अस्वस्थता खूप प्रमाणात कमी होते. घरामध्ये शांतता, सकारात्मकता निर्माण होते. यामध्ये किती सत्य आणि किती अनुभव आहे हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा, पण सेवा योग्य पद्धतीने केली तर मनाला आधार आणि घराला सकारात्मकता आणि वातावरणाला शांती मिळते, हे मात्र नक्की. भक्तांनो, तारक मंत्र म्हणजे स्वामी समर्थांनी भक्तांसाठी दिलेला असा एक मंत्र, जो संकटात धीर देतो, भीती दूर करतो आणि मनाला शांत करतो आणि घरामधील नकारात्मकता कमी करतो. तारक मंत्राचा सर्वात सोपा आणि वापरला जाणारा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र प्रभावाने अत्यंत मोठा आहे. या सेवेमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपला तरी चालेल, कारण स्वामींचं नाव हे सर्वात मोठं कवच आहे. तर ही 3 दिवसाची सेवा कशी करायची आहे ते पाहूया. भक्तांनो, ही सेवा खूप सोपी आहे, पण एक लक्षात ठेवा, सोपी आहे म्हणून हलकी घेऊ नका, कारण नियम पाळले तर परिणाम चांगला येतो. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे स्वामींना मनापासून सांगायचं आहे की मी ही सेवा श्रद्धेने करत आहे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, फुले अर्पण करून आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे. स्वामींच्या फोटोसमोर बसल्यानंतर आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर एक नारळ ठेवायचा आहे, थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे. नंतर मन शांत करायचं आहे आणि 2 मिनिटे स्वामींच्या फोटोला पाहायचं आहे. त्यानंतर स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी 3 दिवसाचे तारक मंत्र सेवा करीत आहे. स्वामी महाराज, माझ्या घरातील तणाव, भांडणं, भीती, अडचणी दूर करून मला आणि माझ्या कुटुंबाला शांतता आणि सुख द्या. माझी इच्छा योग्य असेल तर ती पूर्ण करा. भक्तांनो, संकल्पात शब्द महत्त्वाचे नाहीत, पण खरं असणं महत्त्वाचं. स्वामी तुमच्या मनातील भावना ओळखतात. तर हे 3 दिवसाचे अनुष्ठान करण्यासाठी आपल्याला सलग 3 दिवस ही सेवा करायची आहे. दररोज शक्यतो एकाच वेळी, सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जे शक्य असेल ती वेळ निवडायची आहे, पण ही वेळ बदलू नका, कारण सातत्य हेच या सेवेतलं सर्वात मोठं बळ आहे. तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देवघर स्वच्छ करायचं आहे. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आहे. तांब्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या तांब्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि मग आपल्याला हा मंत्र सुरू करायचा आहे. तुम्ही 11 वेळा, 21 वेळा हा मंत्र जप करू शकता. भक्तांनो, जप हा मोठ्याने करा, कारण या सेवेमध्ये मंत्राचा उच्चार, आवाज, कंपन याचा परिणाम घराच्या वातावरणावर होतो. त्यामुळे हा मंत्र मोठ्याने म्हणावा. मंत्र म्हणजे काय? श्री स्वामी समर्थ फक्त इतकंच म्हणा. हा मंत्र म्हणत असताना मनापासून म्हणा. घाई नको, चिडचिड नको, फोन हातात नको, फक्त स्वामी आणि तुमचं मन. त्यानंतर आपल्याला तीर्थ कसं करायचं आहे ते पाहूया. भक्तांनो, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जप झाल्यानंतर तो तांब्यातील पाणी तीर्थ बनतं. म्हणजे स्वामींच्या मंत्राने हे भरलेले पाणी म्हणजे तीर्थ आहे. आणि हे तीर्थ आपल्याला काय करायचं आहे तर घरातील सर्वांनी ते थोडं थोडं प्यायचं आहे.
घरात थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर घराच्या कोपऱ्यामध्ये, उंबरठ्याजवळ किंवा स्वयंपाकघरामध्ये पाणी पिण्याच्या भांड्यामध्ये आपण हे तीर्थ टाकू शकता, ज्यामुळे सर्वजण हे तीर्थ पितील. हे सर्व पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा. स्वामींची कृपा कुठे अडकत नाही. हे 3 दिवसाचे अनुष्ठान करण्यासाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. भक्तांनो, नियम फार कठीण नाहीत, पण जे नियम आहेत ते पाळणं आवश्यक आहे. 3 दिवस एकाच वेळी ही सेवा करावी. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडा. जप करताना घराचा मुख्य दरवाजा थोडासा उघडा ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते अशी श्रद्धा आहे. जप करताना मनात वाईट विचार नकोत. हे नाही झालं तर काय अशी भीती नको. स्वामींवर विश्वास ठेवा. भक्तांनो, हा नियम आपल्या परंपरेनुसार सांगितला जातो. 3 दिवस सेवा अर्धवट सोडू नका, कारण संकल्प घेतल्यानंतर सेवा पूर्ण करणे हीच भक्तीची शिस्त आहे. ही सेवा करत असताना काही चुका झाल्या तर परिणाम कमी होऊ शकतो. ही सेवा करत असताना आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत, तर त्या चुका कोणत्या आहेत ते पाहूया. ही सेवा करत असताना काही लोक सेवा फक्त काम झालं पाहिजे म्हणून करतात. भक्तांनो, स्वामींची सेवा ही सौदा नाही. सेवा ही प्रेम आहे, श्रद्धा आहे, समर्पण आहे. तुम्ही सेवा करा, पण स्वामींवर सोपवा. दुसरी चूक म्हणजे जप करताना घाई करू नका. 11 वेळा पटकन बोलून झाले असं करू नका. मंत्राचा अर्थ, भाव आणि शांतता महत्त्वाची आहे. ही सेवा करताना मन शांत ठेवा, कारण तुमचं लक्ष तुटलं तर मन तुटतं आणि मन तुटलं तर जप फक्त शब्द राहतो. हे अनुष्ठान 3 दिवसाचं करत असताना दररोज वेळ बदलू नका. आज सकाळी, उद्या रात्री असं करू नका. सातत्य ठेवा. घरात भांडणं सुरू असतानाच ही सेवा करू नका. जर घरात मोठं भांडण असेल तर आधी शांत व्हा. किमान 10 मिनिटे शांत बसा आणि मग सेवा करा, कारण जप हा शांत मनाचा असतो. तीर्थाचा अपमान करू नका. तीर्थ म्हणजे पाणी आहे, पण ते मंत्राने भरलेलं आहे अशी श्रद्धा आहे, म्हणून ते सांडून देऊ नका किंवा फेकू नका. जपानंतर ते आदराने वापरा. 3 दिवस पूर्ण झाल्यावरही सेवा झालीच नाही असं म्हणू नका. भक्तांनो, स्वामींचं काम कधी लगेच दिसत नाही. कधी मनात बदल होतो, कधी घराच्या वातावरणात बदल होतो, कधी तुमच्या प्रक्रियेत बदल होतो. म्हणून 3 दिवस झाल्यावरही शांत राहा आणि स्वामींचं आभार माना. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 3 दिवसाची सेवा पूर्ण झाल्यावर काय करायचं. भक्तांनो, 3ऱ्या दिवशी सेवा पूर्ण झाल्यावर स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणा, स्वामी महाराज, मी 3 दिवसाची सेवा पूर्ण केली. तुमच्या चरणी माझं सर्व समर्पण. माझ्या घरात शांतता, प्रेम, एकोपा वाढावा. त्यानंतर आपण स्वामींच्या समोर जो नारळ आणि खडीसाखर ठेवलेली आहे तो आपल्याला प्रसाद म्हणून घरामध्ये वाटायचा आहे. नारळ देवघरात ठेवू शकता किंवा मंदिरात अर्पण करू शकता. तुम्हाला जे शक्य असेल ते करा. भक्तांनो, आता मी तुम्हाला या सेवेमागचं एक छोटंसं भावनिक सत्य सांगते. घरात भांडणं का होतात? कधी कारण मोठं नसतं, पण मनात साठलेला तणाव, भीती, अपेक्षा, दुखावलेपण हे सगळं एकत्र येतं आणि मग छोट्या गोष्टीवर मोठं भांडण होतं. तारक मंत्र सेवा ही घरातल्या लोकांच्या मनाला थोडं शांत करते. या मंत्राने तुमच्या मनाला धीर येतो. स्वामींची कृपा असेल तर परिस्थितीही बदलते. म्हणून स्वामी भक्तांनो, सेवा करताना एक छोटं काम अजून करा. 3 दिवस शक्यतो कुणाशी कठोर बोलू नका, भांडण करू नका, एकमेकांना माफ करा, कारण स्वामींची कृपा तिथेच टिकते जिथे प्रेम टिकतं. ही सेवा केल्याने अनेक भक्तांच्या अनुभवानुसार मन शांत होतं, भीती कमी होते आणि घरातले वाद कमी होतात, नकारात्मकता कमी होते आणि स्वामींची उपस्थिती जाणवते. घरामध्ये शांतता येते. भक्तांनो, पण श्रद्धेने केलेली सेवा कधीच वाया जात नाही. स्वामी समर्थ महाराजांचे नाव म्हणजे शक्ती आणि तारक मंत्र म्हणजे संकटातून तारणारा मार्ग. भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ स्वामी भक्तांना नक्की पाठवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.